एकच धावावर मात्र समाधान मानावं लागतंय। चांगली सुरुवात दोन्ही संघांकरता, दोन्ही संघांचे पाठीराखे मात्र इथे टाळ्या वाजवताना, कारण की मोठा फटका आला नाही तर डॉट चेंडू सुद्धा गेला नाही। दोन्ही संघांकरता एक समान सुरुवात, पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि आता मात्र पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वन बॉलर सज्ज झालाय तो म्हणजे अक्षय। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल वंडर बॉय मिस्टर विशाल वल्टे। गेल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्यांच्या बॅट मधून बघायला मिळालं, विशाल वल्टे मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज। उडवलंय चेंडूला, उडवलंय कॉपी बुक स्टाईल, चेंडू थांबणार नाही, निघून गेलाय सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती फैजानने, पहिल्या चेंडूवर हात खोलता आले नाही ना तर नक्कीच त्यांचा पार्टनर विशाल वल्टे यांनी मात्र अतिशय चांगले हात खोललेत। पहिल्या चेंडूला आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूला मात्र भिरकावलं ते म्हणजे षटकाराकरिता, चेंडू थांबला नाही आणि निघून गेला तो म्हणजे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार। पुनश्च एकदा मात्र अक्षय सज्ज झालाय, अक्षयवर सत्व परीक्षा असेल अक्षय याची विशालच्या विरोधात। पुनश्च एकदा ही अदाकारी आहे विशाल वल्टेची, चेंडू थांबणार नाही, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडूंवर दोन विकेट। एफडीसी क्रिकेट स्पोर्ट्स संघाचा आहे हो चिराग। धन्यवाद। अतिशय चांगला खेळ मात्र इथे बघायला मिळतोय विशाल वल्टेकडनं। बॅक टू बॅक दोन चेंडूंवर एक आपल्या कशी एक खेळी असावी, एक आपल्या क्रिकेटच्या शैलीमध्ये मात्र फटकेबाजी बघायला मिळते विशाल वल्टे याची। आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल, थोडस वीचा खेळाडू इकडचा नक्कीच कव्हरच्या दिशेने मात्र तैनात केलाय। नक्कीच पुनश्च एकदा अक्षय मात्र सज्ज झालाय विशाल याच्या विरोधामध्ये। विशाल याला कुठेतरी थांबवावं लागणार, विशाल नावाचं वादळ एकदा का मैदानामध्ये झुंजावायला सुरुवात झाली की ते थांबताना भारी होतंय। पहिल्या षटकामध्ये पुनश्च एकदा अक्षयला मात्र सज्ज केलं जातंय। पुनश्च एकदा गॅप शोधलाय, पुन्हा एकदा गॅप शोधलाय, चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय सीमा रेषा पार। पुनश्च एकदा, पुन्हा एकदा उडवलंय चेंडूला। आता मात्र थोडासा चेंडू टप्पा पडल्यावर हळू झाला, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही। विशाल वल्टे बॅक टू चेंडूंमध्ये दोन चौकार आणि संघाचं खाता नेलं ते म्हणजे 21 या आकड्यावर, वैयक्तिक गेलाय 20 या आकड्यावर। अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ बाकी असेल, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अक्षय टू विशाल। आता मात्र बॅटची एज, इथे मात्र झेलला संधी आणि इथे मात्र चुकी करून उठलाय रंजन। प्रेशर मध्ये बघा मित्रांनो काय काय होऊ शकतो, जो खेळाडू असतो कधीच मित्रांनो झेलला हलक्यावर घेऊ नका, जिथपर्यंत तो आपल्या हातामध्ये बसत नाही। आता नक्कीच इथे मात्र लॉलीपॉप झेल होता विशाल वल्टेचा आणि तो झेल मात्र सुटलाय रंजनेच्या हातामधून आणि दान केलाय तो म्हणजे भूमी मातेला। नक्कीच तत्पूर्वी मात्र हा निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने पहिलं षटक तर मात्र समाप्त झालंय आणि या षटकाच्या खेळाखेरीस धावफलक आहे ते म्हणजे 21 या आकड्यावर। एसडीजे मंगलमूर्ती स्पोर्टच्या पोराला साथ आहे कपिल दादाची, बबलू पाटील दादाची हिमालयच नारी आज सोहला।
धन्यवाद डीजे. आता मात्र रंजन स्वतः बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज झालाय. समोर असे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज द डिस्ट्रॉयर मिस्टर फैजान मेमन. बॅटची एज आणि मला तरी वाटते माघारी परतावा लागेल. फैजान मेमन याला नक्कीच लागलेला पहिला कधी झाली ना. धन्यवाद डीजे. महेश मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. नक्कीच फलंदाजी करण्याकरिता फैजान याची जागा सांभाळण्याकरिता इथून मात्र संघाची धुरा असेल. नॉस्ट्रायकिंग एंडला उभा असलेला विशाल वल्टे त्याच्या साथीला पार्टनरशिप कराल त्याच्या समवेत उभा झालाय तो म्हणजे महेश. मला तरी वाटतं डावखोऱ्या आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज. या मैदानाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर डावखोऱ्या आताच्या फलंदाजांना नामी संधी आणि एक खतरनाक खेळाडू मानले जातात, विध्वंसक खेळाडू मानले जातात ते म्हणजे डावखोऱ्या आताचे फलंदाज. पुनश्च एकदा रंजन मात्र सज्ज. पहिला चेंडू उडवलाय, झेलला संधी आणि चुकी होणार नाही. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर रंजन यांनी मारा करणारा गोलंदाजी मार्क वरनं मात्र आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गेलाय तो म्हणजे शोएब उर्फ अव्वा. नक्कीच एका बाजूने मात्र विशाल वल्टे तक धरून उभा आहे, परंतु आता त्याच्या खांद्यावर धुरा वाढली आहे कारण की मोठा आदरा लागला होता त्यांना मगासच्या चेंडूवर आणि या चेंडूवर सुद्धा लागलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट ऑन अ हॅट्रिक रंजन पाटील. बॅटची एज मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि कलेक्शन होईल. तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धावेवर मात्र समाधान मानावं लागते. एकेरी धावेने धावफलकात मात्र भर पडून पुढे जाऊन पोहोचलं 22 या आकड्यावर. स्विचिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांकडे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचा पतो नाही. अव्वा याला माघारी परतावा लागेल. अव्वाईचं बॅक टू द पवेलियन. चांगली मोलाची अध्यक्ष सुशांत पाटील साहेबांची साथ असते नेक कार्याला. मनीष बाबू दादाची साथ असते शुभ कार्याला. नरेश बालस्मृती चषक ठेवलंय मंगलमूर्ती स्फोटनी. नरेश बालस्मृती चषक ठेवलंय मंगलमूर्ती स्फोटनी. धन्यवाद. अव्वा याला मात्र गोल्डन डकचा शिकार ठरावं लागलंय. अव्वा इज बॅक टू द पवेलियन आणि अव्वा याची जागा सांभाळण्याकरिता आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय मिस्टर चिराग भानुशाली. फिरकीचा जादूगर आता मात्र फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये सज्ज. रंजन याच्या विरोधामध्ये रंजन कडून मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगला चेंडू लाईन आणि लेंथ बघा किती चांगली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो रंजन साठी. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र बघायला मिळते कारण की समोर एवढा मातबदर संघ असताना त्यांच्या विरोधामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. कमी वयात चांगलं नाव कमवलेला खेळाडू रंजन. नक्कीच पुनश्च एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन
आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत नक्कीच दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर रेषेमध्ये बाहेर केले जातात एक मेल ती म्हणजे अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये आणि वाईडने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 या आकड्यावर आमचे स्कोरर मित्र गौरव यांनी आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोररच्या भूमिकेमध्ये काम पार पाडले नक्कीच मी आपले सुद्धा आभार व्यक्त करतो यस नक्कीच डॉट बॉल आहे ओके षटक मला तरी वाटते समाप्त झाला असावा नक्की षटक समाप्त नो टीम मीटिंग मित्रांनो नो टीम मीटिंग लवकरात लवकर आपला जो गोलंदाज येतो बॉलिंग ट्रॅक वर आणायचंय यस डीजे मंगलमूर्ती स्पोर्टच्या पोरांना सतरोई दास पाटीलची हेमंत पाटील दादाची किमया आहे हो लयच न्यारी ओ मंगलमूर्ती स्पोर्टच्या पोरांना सतहाई कपिल दादा नवीनच लवकरात लवकर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वर आणायचंय पुष्कर मात्र गोलंदाजी मार्क वर येतोय स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज विशाल वलटे व नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल चिराग भानुशाली नक्कीच तिसरे संघ आपण तयार राहायचंय हा सामना संपल्या लगेचच जो संघ विजयी होईल त्याला मात्र तुमच्याशी दोनात करावे लागतील तुम्ही अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे पुष्कर मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज झाला विशाल वलट्याच्या विरोधामध्ये नक्कीच विकेटचं पतन विशाल याला मात्र माघारी परतावं लागेल त्यांचा कर्णधार म्हणाला होता की नक्कीच आम्ही सुद्धा आमच्याकडे एक गोलंदाज आहे ज्याच्याकडे ताकद आहे की आम्ही त्या फलंदाजांना माघारी परतवू शकतो आणि नक्कीच तशी गोलंदाजी मात्र त्यांच्याकडून बघायला मिळते ज्याप्रमाणे फिल्डिंग सेट केली होती ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलं होतं ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे चेंडू हाताळला आणि नक्कीच त्याच जाळ्यामध्ये मात्र अडकवलंय ते म्हणजे विशाल वलटे याला एक मोठा मासा मात्र गाळाला लागलेला आहे नक्कीच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज मोन्या चांगला चेंडू खोलवर असा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत झपाट्याने पोहोचेल मिळेल तिथपर्यंत फक्त एकच धावावर मात्र समाधान मानावं लागेल आता मात्र कुडू संघ सुद्धा मित्रांनो थोडासा अडचणीमध्ये सापडलाय त्यांच्या गोलंदाजाकडे ती ताकद आहे की ते 30 धावा सुद्धा डिफेंड करू शकतात पण फलंदाजी सुद्धा बघायला गेली तर देवघर संघाची ताकद आहे त्या फलंदाजांकडे सुद्धा एक मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगून ते नक्कीच मैदानामध्ये उतरतात क्षेत्ररक्षणामध्ये बदल चिराग करिता डावकोऱ्याचा फलंदाज त्याच्या विरोधात असेल पुष्कर याचा मारा राईट आर्म ओव्हर द विकेट टू चिराग भानुशाली उडवलाय चेंडूला उडवलाय चेंडू थांबणार नाही चेंडू मात्र निघून जाईल इट इज अ ह्यूज सिक्सर चिराग फायर एलटीजे दादाची बबलू पाटील दादाची किमयालयच नारी आज सोहला रंगून आणलाय पीठ गरगावानी आज धन्यवाद धन्यवाद नक्कीच सुरुवात करायची काही प्रॉब्लेम नाही ओके पुष्कर टू चिरागला कुठेतरी थांबावं लागणार पुष्करला कारण की चिराग सुद्धा एक मातबदार खेळाडू आहे फुल्लर लेनचा चेंडू आणि पंचांचा बोट आकाशाकडे विकेटचं पतन होईल चिरागला सुद्धा माघारी
कधी झाली ना होणार नाही तालुका जिल्ह्यामध्ये अशी क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या बसली मनामध्ये. उपलक आहे ते म्हणजे 30 या आकड्यावर चिराग एका षटकार मारून मात्र चिराग माघारी परतलाय. एक उतुंग षटकार, गगनभेदी षटकार. नक्कीच अजून सुद्धा त्यांच्याकडे मोजम पटेल सारखा एक अनुभवी खेळाडू मात्र पवेलियन मध्ये बसलाय. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा ती ताकद आहे. पाहुणीपाडा येथे जे सामने चालू होते रबर बॉल टेनिस क्रिकेटचे एकच बॉल खेळले होते आणि त्या चेंडूवर मात्र त्यांनी षटकार ठोकला होता. उडवलाय चेंडूला, उडवलाय पंकजनी पाठवलाय चेंडूला षटकाराकरिता. चेंडू थांबणार नाही. वा. षटक समाप्त झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. पुष्कर याने चांगली गोलंदाजी केली होती परंतु या 2 चेंडूंवर त्याच्या हल्ले चढवले. आले 2 चेंडूंवर 10 धावा. आता मात्र पुनश्च एकदा निकेतन गोलंदाजी मार्क होणं सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक मात्र 4थं षटक घेऊन इथून त्याच्यावर जबाबदारी असेल पंकज याला थांबवण्याची. पंकजने अतिशय चांगली फलंदाजी केली. नक्कीच पंच काही इशारा देत नाहीये. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. नक्कीच निकेतन कडून पहिला मात्र चांगला चेंडू धाव फलकाला स्थापित ठेवले. 40 या आकड्यावर 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 5 चेंडू मध्ये किती धावा येतात. नक्कीच कुडूस संघाच्या कर्णधाराला जेव्हा प्रश्न विचारला होता 4 षटकात किती धावा कराल तेव्हा ते म्हणाले होते 40+. 40+ टोटल मात्र त्यांनी इथे समोर उभा गेला. 1 धाव धावून कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निघतायत आणि नक्कीच मला तरी वाटतं 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट. 42 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर लागतायत. चार चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुनश्च एकदा उडवलाय चेंडूला. आता मात्र झेलला संधी. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. नक्कीच इथे मात्र झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निघतायत. 3 धावा सुद्धा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. कुठे चेंडू होता तर कुठल्या दिशेने आला. या धावा मित्रांनो कुठेतरी थांबवाव्या लागतील. मित्रांनो घाई करा थोडीशी. 17 मिनिटं झालेत. 3 मिनिटांमध्ये 3 चेंडू हाताळावे लागतील आपल्याला. पुनश्च एकदा निकेतन सज्ज. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल पंकज. उडवले चेंडूला. पुनश्च एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी नो मॅन कॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र लँड झालाय. तत्पूर्वी मिळाल्या मला तरी वाटतंय तर 2 धावा. 2 धावा या 1 धाव असो 2 धाव असो 3 धावा असो. कुडूस संघ नेहमी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगला बघायला मिळतो. वेगवान इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट. कुठल्याही प्रकारची कॉलिंग चुकीची नाही. फंबल नाही आणि एका सन्मानजनक टोटल नक्कीच त्यांनी उभा केलेला आहे 47 पर्यंत. फुल्लर लेनचा चेंडू पुनश्च एकदा त्याच दिशेने. एक क्षेत्ररक्षक तुम्ही तिथे का ठेवत नाहीयेत हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र आता उभा राहायला लागलाय. कारण की सातत्याने तिथे मात्र चेंडू उडतोय. जवळपास तिथे जाऊन पडतोय परंतु सातत्याने नो मॅन कॅच लँड मध्ये पडतोय. नक्कीच तत्पूर्वी मात्र 2-2-3 अशा स्वरूपामध्ये धावा एकवटवल्या. या षटकामध्ये बघायला गेलं तर मला तरी वाटतंय तर 9 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. पंकज स्ट्रायकिंग एंडला सज्ज. निकेतन टू पंकज. लास्ट बॉल ऑफ द इनिंग.
आता मात्र त्रिफळा चित्त फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. इथे मात्र विकेटचं पतन खेळाडूला धावतं समालोचन करण्याकरता मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो धनंजयजी साठे सर. ओके प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. पन्नास धावांचं आव्हान, 24 चेंडू आणि 50 धावा बनवायच्या आहेत. विजय जर मिळवायचा असेल तर मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळीची अपेक्षा संपूर्ण देवघर संघाला, संपूर्ण डगआउटला आणि संपूर्ण तुमच्या गावाला, तुमच्या चाहत्यांना असणार आहे. आणि ही धावसंख्या डिपेंड करण्याची अपेक्षा कुडूस संघाच्या वतीनं कुडूसच्या सर्व ग्रामस्थांना, कुडूसच्या सर्व चाहत्यांना असणार आहे. एक बिग फाईट सामना, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. द्वंद्वाला सुरुवात होतीये. 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल. देवघर संघाचे दोन धुरंधर फलंदाज मैदानात जात असताना आपल्याला बघायला मिळतात. पुष्कर आणि निकेतन, ज्या फलंदाजांनी मात्र सकाळच्या सत्रापासून अगदी प्रभावित केलंय, ते दोन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेनं रवाना होत असताना आपल्याला बघायला मिळतात. अतिशय महत्वपूर्ण सामना. यानंतर या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ मात्र शेवटच्या सामन्यामध्ये तिळसा संघाविरुद्ध भिडताना आपल्याला बघायला मिळेल. षटकाला सुरुवात होतीये. 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष्य, आणि हे लक्ष्य 50 धावांचं लक्ष्य, आणि हे लक्ष्य पेलण्यासाठी स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय पुष्कर. एक युवा फलंदाज, एक हरहुन्नरी फलंदाज, आणि त्याच्या समोर तितक्याच ताकदीचा, त्याच जोमाचा, त्याच दमाचा गोलंदाज आपण पाहतोय. शोएब उर्फ अव्वा, एफडीसी गोवा, एफडीसी कुडूस संघाच्या वतीनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अतिशय ताकदीचा खेळ मात्र इथं बघायला मिळेल. महत्वपूर्ण सामना, आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खेळ सुद्धा तितकाच महत्वाचा करावा लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. शोएब गोलंदाजी मार्क वरून सज्ज. पहिला चेंडू, या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. प्रचंड वेग या चेंडू मध्ये, आणि या चेंडूला मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या स्वाधीन केलं. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची इथं सांगता केली आहे, आणि संघर्षाला मात्र इथून सुरुवात करत असताना गोलंदाज आपण पाहतोय शोएब उर्फ अव्वा. राऊंड विकेट जात असताना यावेळेस लॉंगऑफच्या दिशेनं तटावलंय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा मानस नाही. त्यांना माहिती आहे की
दुसरी धाव मात्र धोकादायक होऊ शकते. सर सलामत तो पगडी 50. विकेट जर ठेवून खेळाल मित्रांनो तर निश्चितच धावा होत राहतील. यावेळेस प्रथम स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल फलंदाज निकेतन आणि पुष्कर या युवा फलंदाजांवरती मात्र देवघर गावाची कमान असणार आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टी रक्षक बीट शॉर्ट थर्ड मॅन बीट आणि चेंडू मात्र बाईच्या स्वरूपामध्ये चौकारासाठी हा नशिबाचा चौकार. थँक्यू. शोएबचा हा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेस ऑनसाइडला खेळून काढलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. चेंडूला कलेक्ट केलं. एकाच धाबेवरती मात्र इथून संतुष्ट राहावं लागेल. शोएबला आपण पाहतोय. शोएब उर्फ अव्वा एफडीसी कुडूस संघासाठी एक ताकदवर षटक हाताळत असताना पॉवर प्लेचं हे षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढं तुम्ही रोखून ठेवाल तेवढं मात्र तुमच्या संघासाठी चांगलं असणार आहे. आणि देवघर संघ जेवढ्या धावा या षटकामध्ये जास्त येतील ते तुमच्या संघासाठी निश्चितच फायद्याचा. यावेळेस प्रचंड वेगवान चेंडू खोलवा टप्प्याचा हा खाली राहिलेला चेंडू मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर निघून जातोय. पंचांचे दोनही आज समांतर नियम क्रमांक 25 चा अंमल केला जातोय. वाईट घोषित केलं गेलं आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये इथून धावफलकावरती भर घालताना बघायला मिळतील. 7 धावा धावफलकावर. सामना मात्र रंगतदार अवस्थेत पोहोचलेला. या संध्याकाळच्या रम्य वातावरणामध्ये हा गरम झालेला सामना. शोएबचा हा चेंडू यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या वेलकम सुस्वागतम व त्यांच्या समवेत मनोज वलटे दुपारेपाडा एक सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा आपला वेळात वेळ काढून आपण दोघे जण येथे उपस्थित झालात. मी आपले शब्द समानांनी स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं आयोजकांवर असणारं प्रेम आणि या स्पर्धेवरती असणारं प्रेम आपल्याला बघायला मिळतं. पहिल्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर सातत्यानं व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीनं मात्र खुलून आलेलं आपल्याला बघायला मिळतं. ही श्रीमंती असते आयोजनाची, ही श्रीमंती असते आयोजकांची, ही श्रीमंती असते ग्रामस्थांची. जाऊया मैदानावरती. गोलंदाज फिरकीचा जादूगार चिराग भानुशाली गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळेल. सामना गरम झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकात 13 धावा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट फुल टॉस चेंडूला मैदानात तारा नाहीये. सीमारेषे
आठवण करून देणारा हा फटका, 6 धावांनी मात्र उभारी घेणार धावफलक वाऱ्याच्या वेगानं आपल्याला पुढे जाताना बघायला मिळतं. 19 धावा धावफलकावरती. इथं मात्र संघर्षाची सातत्यानं शंखनाद करत असताना पुष्कर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज निकेतन. चला मित्रांनो, स्पीडअप करा सामना. कुडूस संघ अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, थोडा स्पीडअप करा. गोलंदाज आपण पाहतोय चिराग भानुशाली आहे. कुडूसची वाडा तालुक्याची आनबान शान म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत असतो त्या चिराग वरती हल्ला चढवलाय. इथं नाट्यमय घडामोड मैदानामध्ये एक धाव मात्र चोरून पूर्ण केली या मधल्या कालावधीमध्ये. हा वाईट चेंडू, वाईट +1 अशा पद्धतीच्या 2 धावा या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळतील. पंचांशी वाद घालू नका मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अतिशय नामवंत पंच आहेत आणि त्यांचा निर्णय मात्र अंतिम असेल. आपण पाहतोय चेक केलं जातंय, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र पंच तटस्थ असतात. पंचांचा अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही. अतिशय नामवंत पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. वाईट साठी कुठल्याही प्रकारचा रेफरल आपल्याकडे अवेलेबल नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अतिशय नामवंत पंच आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सचिन पष्टे आणि महेशजी बागुल सर. अतिशय चांगली पंचगिरी आपण पहिल्या दिवसापासून त्यांची पाहतोय मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय चिराग भानुशाली अत्यंत नामवंत गोलंदाज आहे आणि त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून मात्र सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो. डावखुरी हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधलं जातं. सामना चालू करा मित्रांनो. पंच सामना चालू करा. सामना सुरुवात करा. बाहेरच्या पब्लिक कडे लक्ष देऊ नये मित्रांनो. सामना चालू करा. सामना चालू करा पंच. चला मित्रांनो, अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. धावफलकावरती 21 धावा. चिराग भानुशालीला आपण पाहतोय. अतिशय नामवंत गोलंदाज, तितकाच ताकदीचा फलंदाज समोर आपल्याला बघायला मिळतोय पुष्कर. टिट फॉर टॅट मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. क्रिकेट चिरागला आपण पाहतोय. अतिशय नामवंत गोलंदाज आणि चला मित्रांनो स्पीडअप करा. 21 धाबा धावफलकावरती.
चिरागचा हा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू महत्वाची मॅच आहे. धावसंख्या 27 धावा धावफलकावर, 2 चेंडू आणि 27 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चिराग भानुशालीचं, हे थोडस महागडं षटक. यावेळेस अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. टिट फॉर टॅट उत्तर देत असताना आपल्याला बघायला मिळतोय चिराग भानुशाली. यावेळेस सांगतोय फलंदाजाला, मित्र तू जर आबा संघर्षासाठी तयार आहेस तर मी सुद्धा यावेळेला संघर्षासाठी तयार आहे. यावेळेला निर्धाव चेंडू फेकतोय. मंडळाचे व्हॉलेंटियर्स आपण चारी बाजूनी तैनात राहायचंय. मंडळाचे व्हॉलेंटियर्स आपण चारी बाजूनी तैनात राहायचंय. चिराग ऑन साइडला खेळून काढले अलॉंग द कार्पेट. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एक धाव मात्र इथून कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. 28 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. चिराग भानुशाली डावखुरे हाताचा फिरकी गोलंदाज. यावेळेस अतिशय हुशारीनं खेळून काढलेला गॅप सिलेक्शन, अगदी सुई मधून दागा काढावा अशा पद्धतीनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करा मित्रांनो, अतिशय चांगली फलंदाजी पुष्कर आणि निकेतनच्या माध्यमातून. निकेतनच्या बॅट मधनं हा आलेला बॅक टू बॅक मोठा प्रहार. पहिला षटकार आल्यानंतर हा चौकार वसूल केलाय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलं. शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक तैनाक चेंडूला अडवलं, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. धावफलक वेगानं पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतंय. 33 धावा तब्बल धावफलकावरती आहे. चला चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. दोन षटकांची समाप्ती झाली. 33 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. अतिशय महत्वपूर्ण हा सामना आपण पाहतोय. चारही बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघायला मिळतीये. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. देवघर संघाचे 2 हुकमाचे 1 अजून मात्र फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी करावं तेवढं कौतुक मात्र थोडं असणार आहे या दोनही फलंदाजांचं. पुष्कर आणि निकेतन आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय कुडूस संघाचा एक नामवंत खेळाडू, अष्टपैलू. बॅटिंग अतिशय चांगली केली आहे. तदनंतर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विशाल वल्टे. त्याच्या खांद्यावरती मात्र इथून संघाची पालखी असेल. या वेळेला जबाबदारी असेल खांद्यावरती. विशाल वल्टे अतिशय अनुभवी आणि अतिशय गुणी गोलंदाज या वेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय कुडूस संघासाठी. आणि तितक्याच ताकदीचा, तितक्याच अदबीचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती निकेतन. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. अगदी फुलर लेनचा हा चेंडू होता. बॅट स्विंग होण्याच्या अगोदर मात्र हा चेंडू यष्टीरक्षकाच्या कब्जामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव येतोय. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला प्रयत्न करावे लागतील मित्रांनो. प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमी म्हणत असतो. एक पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढलेला बघायला मिळतोय. गोलंदाज विशाल वल्टेला आपण पाहतो. अतिशय नामवंत फलंदाज सुद्धा आहे, अतिशय नामवंत गोलंदाज सुद्धा. चांगला चेंडू हाताळल्यानंतर मात्र इथून थोडासा विचारात पाडलाय फलंदाजी करणाऱ्या निकेतनला. पुढचा चेंडू यावेळेस थांबेल तो निकेतन कसला. शॉर्ट पिच, सेट ऑन फायर.
या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे फलंदाजी करत असताना दोनही धुरंधर फलंदाज पुष्कर आणि निकेतन मात्र एका मागून एक मोठे फटके खेळत असताना याच दरम्यान मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मात्र भावून जाते. हरिभक्त परायण केशव महाराज पाटील उपस्थित आहेत. महाराजांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. केशव महाराज पाटील हरिभक्त परायण यावेळेस एलबीडब्ल्यू साठी अपील केलं जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. एक धाव पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती मात्र इथं संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावांवरती जाताना आपल्याला बघायला मिळते. शेवटचे 10 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवरती विशालला आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर थोडस कमबॅक. या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. मात्र धावा कुठल्याही पद्धतीने येऊ देत. क्रिकेटच्या या मैदानामध्ये धावांना खूप महत्व असतं आणि एक एक धाव तुम्हाला विजयाच्या एक एक पाऊल जवळ घेऊन जाणारी असते. यावेळेस अतिशय चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय. विशाल वलटेला आपण पाहतोय आपल्या अनुभवाचा वापर करून टाकलेला हा चेंडू फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारे जागा मिळून देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. व्हेरी गुड कमबॅक. विशाल वलटे पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेस पुष्कर देवघर संघाचा हा अतिशय नामवंत फलंदाज या वेळेस बॅटची एज चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी सुद्धा वेगानं आली होती. मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं बघायला मिळालं. व्हेरी गुड कॉम्बिनेशन. नजरेमध्ये इशारा करून ही सिंगल धाव मात्र पदरात पाडून घेतली आहे. अतिशय चांगली फलंदाजी सातत्यानं बघायला मिळतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर 41 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना हा हाय अँड हँड्स सामना स्पीडअप करा मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गरज असेल 3 धावांची. इथं मात्र आपल्या विजयाच्या एक पाऊल अजून पुढे जात असताना देवघरचा हा संघ, देवघरचे हे सलामीवीर, करावं तेवढं कौतुक थोडं. निकेतनला आपण पाहतोय वैयक्तिक 24 धावांवरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. व्यूव्हरना पाहू शकता आपण अगदी जवळ क्षेत्ररक्षक सज्ज केलेत आणि 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना फुलटो चेंडू. यावेळेला अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. गॅप सिलेक्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाटील त्यांच्या संघातील खेळाडूकडून तब्बल 7,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच अतिशय चांगला खेळ केला. परंतु या अंतिम सामन्याकडे आता आपण वळूयात. मान्यवरांना माझी विनंती असेल की प्लीज आपण नाणेफेकी करता यायचंय. हा अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण उडून घ्यायचाय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. दोन्ही संघ कर्णधार, तिसरे संघ कर्णधार नक्कीच नाणेफेकी करता या. अंतिम सामना आजच्या दिवसातील मेगा फायनल, आजच्या दिवसातील गटातून निघायचा सामना.